नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये। तर जो काही रखडलेला पीक विमा होता किंवा अद्यापही ₹1 सुद्धा ज्या काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची जी काही बातमी आहे तर ती म्हणजे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जो काही ₹1 भरून तुम्ही पीक विमा काढलेला आहे तर त्या पीक विम्यापासून बहुतेक शेतकरी हे वंचित आहे। तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून जे शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, जे काही जिल्हे आहे पीक विम्यापासून वंचित तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, त्याचबरोबर जालना, अकोला, पुणे, नंदुरबार, परभणी, जळगाव, त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, त्याच्यानंतर वाशिम, धुळे, बीड, त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, रत्नागिरी, नांदेड, गडचिरोली, त्याचबरोबर सातारा, सिंधुदुर्ग। तर असे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 3,93,335 हेक्टरवरील पिकांचे जे काही नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे किंवा पावसाचा खंड पडल्यामुळे, म्हणजे अगोदर पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी, तर यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जो काही पीक विमा रखडलेला होता तर त्या पीक विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे। तर त्यामध्ये हे काही जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि हेक्टरी त्यांना 3,93,335 हेक्टरवरील जे काही पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे। आणि जवळपास या शेतकऱ्यांना 10हून अधिक जिल्ह्यांची आकडेवारी जी आहे ती याच्यामध्ये येणे आहे। तर या शेतकऱ्यांना 4.5 लाखापेक्षा जास्त हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचे पंचनामे देखील लाखापेक्षा जास्त हेक्टरवरील जे काही आहे ते पंचनामे देखील याच्यामध्ये मान्य करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचा आजपासून निर्णय देण्याचं आश्वासन देखील शासनाने दिलेलं आहे। तर अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यातच कापूस असेल, कांदा असेल, द्राक्ष, वेली, केळी, मोसंबी, डाळिंब, भात, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस किंवा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालेले असेल तर त्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून जो काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे किंवा पीक विमा मिळण्यासाठी जे काही नुकसान झालेले आहे ते शेतकऱ्यांसाठी आता हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तेवढंच बंधनकारक आहे। नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे जर तक्रार केली तरच त्या नुकसानीची ही दखल घेतली जाते आणि त्यानंतर राज्यात 2 दिवसामध्ये 26 आणि 27 तारखेला जो काही अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान याची माहिती जर शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पीक विमा कंपन्यांना दिली किंवा त्यांची तक्रार केली तर अशा शेतकऱ्यांना आता लाखो शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळत आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती कळवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या राज्यातील ₹1 पीक विमा हा 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी काढलेला आहे आणि याचमध्ये 22 जिल्हे जवळपास 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे जे काही नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीला कळवले तर त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी कळवलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे। तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाउनलोड करून आणि पीक विमा काढलेल्या पावतीच्या सहाय्याने ऑनलाईन तक्रार जर 72 तासांच्या आत नोंदवू शकले तर खेडेगावामध्ये ऑनलाईन अनेक अडचणी असतात, परंतु तरीही जे काही शेतकऱ्यांनी आपला ऑनलाईन पद्धतीने पीक विमा भरलेला आहे तर 72 तासांच्या आत तर ते शेतकरी आता बहुतेक शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। आणि त्याचबरोबर परंतु आता जी काही 72 तासांची ही होती मुदत तर ती मुदत वाढ करून 200 तास करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे जर काही नुकसान झालेले असतील तर लवकरच तुम्ही सुद्धा 72 तासाचे किंवा 200 तासाच्या आत जर क्लेम केला किंवा पंचनामा केला ऑनलाईन पद्धतीनं असेल किंवा समोर असेल
तर तुमचा सुद्धा पीक विमा तुम्हाला हा मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 22 जिल्ह्यातील महत्त्वाचं असं अपडेट. तर 22 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे आणि ते 22 जिल्हे कोणते आहे, हेक्टरी किती मिळणार आहे किंवा किती हेक्टरवरील पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. किंवा तुमचा ऑनलाईन जी काही नुकसान भरपाई ती कशी केली जाते याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.